नमस्कार. लोकशाही विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ओहोटी लागल्याची आकडेवारी रोज प्रसारित होते आणि त्यातच कोरोना रुग्णवाढीपेक्षा कोरोना मुक्त होणाऱ्यांचा आकडा जास्त आहे. पण मृत्यूदर कायम असल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जातं. जर देशासह राज्यातील कोरोना रुग्णवाढ आटोक्यात येत असेल तर मग मृत्यूदर कायम कसा? ज्या प्रकारे मृतांचा आकडा लपवला जात असल्याचा आरोप यापूर्वी गुजरात आणि उत्तर प्रदेशवरती करण्यात आलेला होता, तसाच आरोप आता महाराष्ट्रातही होताना दिसतोय. अचानक वाढलेल्या मृत्यू दराचं काय आहे सत्य, यावरच करूया चर्चा आजच्या लोकशाही विशेषमध्ये. दोन तीन महिन्यांपूर्वी कोरोनाच्या मृतांची आकडेवारी लपवत असल्याचा गंभीर आरोप गुजरात आणि उत्तर प्रदेशवरती झालेला होता आणि त्यावेळी देशात खळबळ उडाली होती. महाराष्ट्र सरकारवरही सध्या अशाच प्रकारचा आरोप होताना दिसतोय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मृतांची जुनी संख्या आत्ताच्या आकडेवारीमध्ये अपडेट केली जाते, म्हणजे यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आत्ता दाखवली जाते. ही खूप गंभीर बाब आहे. याबाबत सरकारकडून अद्याप काहीही स्पष्टीकरण करण्यात आलेलं नसलं तरी कोरोनाच्या लाटेतील मृतांची संख्या कमी दाखवण्यासाठी केलेली ही लपवा छपवी तर नाही ना? काय आहे हे प्रकरण, पाहूयात लोकशाहीच्या स्पेशल रिपोर्टमधून. भय वाटावं अशी ही दृश्य. महाराष्ट्रात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची परिस्थिती दाखवणारे हे अत्यंत दाहक चित्र. राज्यात कोरोना मृतांच्या आकडेवारीत लपवाछपवी होते. अगोदरच्या मृतांची संख्या आताच्या आकडेवारीत कशी? मृतांच्या संख्येत अचानक वाढ कशी झाली? सरकारला कोरोना मृतांची संख्या लपवायची आहे का? नाशिकमध्ये गुरुवारी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. जिल्ह्यात 24 तासात झालेल्या मृतांचा आकडा अचानक वाढलाय. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी वाढलेल्या मृत्यूच्या आकड्यावर केलेल्या खुलाशाने सरकार मृतांची आकडेवारी लपवत आहे का, असा प्रश्न उपस्थित झालाय. 10 जूनला नाशिक जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 270 इतका दाखवण्यात आला. मृतांचा आकडा 270 झाल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी खुलासा केला. 48 तासांतील मृतांची संख्या 10 इतकीच आहे. उर्वरित 260 मृतांची संख्या जुनी आहे, जी पोर्टलवर अपडेट झाली नाहीये. सध्या कोरोनाचा जोर ओसरतोय, म्हणजे ज्यावेळी कोरोनाची लाट जोरात होती तेव्हा नाशिक जिल्ह्यातील आकडे कमी दाखवण्यात आले आणि आता लाट ओसरल्यावर मृतांची संख्या आकडे टॅली करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. गंभीर बाब म्हणजे असंच प्रकरण अहमदनगर जिल्ह्यातूनही असाच सावळा गोंधळ सुरू आहे. 10 जूनला अहमदनगर जिल्ह्यात मृतांचा आकडा 224 इतका दाखवण्यात आला. प्रत्यक्षात जिल्ह्यात 22 जणांचाच मृत्यू झाला होता. ही एवढी तफावत कशी, हा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय. आता आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील एक उदाहरण देतोय. 9 जून रोजी कुडाळ तालुक्यात कोरोनाचे 74 नवे रुग्ण आढळले आणि 3 जणांचा मृत्यू झाला. ही जिल्हा प्रशासनाची आकडेवारी सांगते. तर तालुका प्रशासनाच्या आकडेवारीत 108 नवे रुग्ण सापडले आणि 2 जणांचा मृत्यू झाला. एकाच तालुक्याच्या आकडेवारीत तालुका आणि जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीत फरक कसा पडू शकतो?
ही खूप गंभीर बाब आहे. मृतांची संख्या त्यावेळी खरी दाखवली असती तर राज्यभरात सरकारची बदनामी झाली असती. याची सरकारला भीती वाटली का? याचा अर्थ इतर जिल्ह्यांमध्येही अशी लपवाछपवी होत असावी. ज्यावेळी मृत्यू झाले त्यावेळचे आकडे आता दाखवून ते टॅली करण्याचा प्रयत्न होतोय का? हे सर्व पाहिलं तर एकच प्रश्न उपस्थित होतोय, सरकारला काय लपवायचंय? सिंधुदुर्गहून समीर महाडेश्वर, अहमदनगरहून संतोष आवारे आणि नाशिकमधून किरण नाईकसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. तर मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी राज्यातही सुरू झाली आहे का, असा गंभीर प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. याच गंभीर विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारीजी, भाजपच्या प्रवक्त्या भारती पवार, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगलीजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये जोडले गेलेले आहेत. सुरुवात खरं तर भारती पवारजी मी आज आपल्यापासून करणार आहे. भारतीजी, नाशिकमध्ये जो धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे, किंबहुना संपूर्ण राज्यभरामध्ये सरकारनं आकड्यांची लपवाछपवी, मृतांच्या आकडेवारीत लपवाछपवी केलेली आहे का, हा प्रश्न आज उपस्थित होताना दिसतोय. भारती पवारजी, काय चाललंय आपल्याही राज्यात? कारण यापूर्वी गुजरातवर आरोप करण्यात आले, उत्तर प्रदेशवरती आरोप करण्यात आलेले होते, राज्यातही तेच आपल्याला सगळ्यांना पाहावयास मिळतंय का? भारतीजी. विशालजी, मी सगळ्यात आधी आभारी आहे की लोकशाहीने सातत्याने कोरोनाच्या कार्यकाळात केलेलं चर्चासत्र नेहमीच आम्हाला उपयोगी आणि मार्गदर्शक ठरलं आहे. आणि आजचा विषय तर खूपच गंभीर आहे की बघा ना, म्हणजे आकडेवारीसुद्धा लपवायची तर कसली लपवली आहे, तर कोरोनाने झालेले मृत्यू आणि एका दिवसामध्ये त्या मृत्यूंची संख्या लगेच 450 होऊन जाते. नाशिक जिल्ह्याचंच आता तुम्ही सगळी रिपोर्टिंग केलं, 427 अचानक रात्रीतनं ती आकडे समोर आले आणि असे टोटल जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्याची आकडेवारी मताने देखील त्याच्यावर जवळपास 11,000च्या आसपास ती आकडेवारी गेलेली आहे, 11,600. तर मला वाटतं हा आकडा खूप मोठा आहे आणि याच्या व्यतिरिक्त अजून काय राहिले असतील ते तर अजून यायचे बाकी आहेत. पण जर असं जिल्हा आरोग्य यंत्रणेकडनं राहून गेलं, राज्य आरोग्य खात्याला पाठवलं नाहीये, राज्य आयोगाच्या खात्याने यांच्याकडनं फीडबॅक घेतला नाही का, मग ही तफावत जी झाली आहे ही जबाबदारी कोणाची आहे की यांना सांगितलं जातंय की ही आकडेवारी दाखवू नका. मग जर राज्य सरकारचा एवढा गंभीर, एवढा ज्वलंत विषय जे कोविड पॅन्डेमिकवर सगळे काम करतायत आणि जर असं चाललं असेल तर अजून कसा विश्वास ठेवणार जनता? इतर राज्यांचं जाऊ द्या, आपल्याला इतर राज्यांकडे नुसतं सवयच लागली, या राज्याने असं केलं नाही, केंद्राने काहीच केलं नाही, जे दिलं नाही ते जाऊ द्या आता, पण तुम्ही काय करताय? तुम्ही जर रिपोर्टिंग केलं नाही आणि हे लपून उपयोग नाहीये. माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील पत्र लिहिलं की ही आकडेवारी कुठेतरी तपासण्याची गरज आहे, याच्यामध्ये काहीतरी तफावत दिसते. म्हणजे सातत्याने भाजपकडून या विषयावर विचारणा केली आहे, परंतु दुर्दैवाने हे अपयश झाकण्याचा प्रयत्न असेल, पण ही काय ती वेळ नाहीये. यश अपयश याच्यात पडायचं नाहीये, पण जो डाटा आज संदर्भ राहणार आहे, जो आज ह्या याच्यातला खरा संदर्भ तो समोर आला पाहिजे. नक्कीच भारतीजी, आपण एका बाजूला जे आहेत ते प्रश्न उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आज शिवसेनेचे प्रवक्ता किशोर तिवारी यांना देखील आमंत्रित केलेलं आहे. किशोरजी, राज्यात सुरू आहे तरी काय? मृतांचा आकडा खरोखर लपवला जातोय का? ही लपवाछपवी कसली आणि कशासाठी? विशाल पाटील, एक तर मी पहिले क्लिअर करतो की महाराष्ट्राला सर्वात जास्त फटका बसला आणि आपण 90,000 केसेस रिपोर्ट केल्या होत्या. त्याच वेळी हा मुद्दा आला जेव्हा हा 9 जूनचा प्रकार आहे की पूर्ण भारतात 2,000 केसेस आल्या आणि 9 जूनला 6,138 केसेस भारतामध्ये रिपोर्ट झाल्या. त्याच्यामध्ये असं आहे की जे पेशंट, तुम्ही थोडा समजून घ्या की जे पेशंट खाजगी दवाखान्यात होते आणि मरणासन्न झाल्यावर सरकारी दवाखान्यात आणले गेले, परंतु त्यांना आपण नॉन कोविड वॉर्डमध्येच ऍडमिशन दिली आणि त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट अवेटेड होता. मग त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर 5 दिवसानंतर रिपोर्ट आला. तर अशा केसेस सगळ्या ट्रॅक करण्यासाठी ICMRच्या गाईडलाईन्स आल्या आणि त्या गाईडलाईन्स प्रमाणे
बिहारमध्ये तर असं झालं की एकदम आकडा दुप्पट झाला त्यांचा. तर सगळ्या भारतामध्ये जी तफावत आहे त्या तफावतमध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये अनकाउंटेड डेथ पुष्कळ होत्या. महाराष्ट्रात त्या 10% आहेत. मात्र आपण सगळं ते पोर्टलवर दिलं आहे, ऑनलाईन दिलं आहे आणि आपण कोणतीही माहिती लपवली नाही. बरं. महाराष्ट्रामध्ये ज्या कॅज्युअलिटीज झाल्या त्या पूर्ण देशात सर्वात जास्त आहे. आणि आता तर असं म्हणणं आहे की एक GR निघाला होता की करोनाने मेलेल्यांना 4 लाख रुपये देणार आणि 4 तासात तो GR केंद्र सरकारनं परत घेतला. परंतु तो GR ची बातम्या खूप आल्या आणि त्याच्यानंतर 15 दिवसापासून ICMR ला याच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागलं. अनेक लोकांच्याही तक्रारी होत्या की कधी मृत्यूचा आकडा लपवला जात आहे का. तर ही जी महामारी आली तेव्हापासून टॅब्युलेशन मधला हा फरक होता की ज्या केसेस डेथ झाल्या तेव्हा त्या नॉन कोविड होत्या. नंतर त्यांची टेस्ट रिपोर्ट आला आणि तो मग करोनाग्रस्त झाला. तर अशांचं ट्रॅकिंग करून आपण अप टू डेट केला आहे. याच्या व्यतिरिक्त काही नाहीये. ज्या सरकारने 1,03,450 केसेस रिपोर्ट केल्या मृत्यूच्या, तो कशाला लपवेल. आणि मृत्यू होणं हे काही आणि लपवणं याच्यात काही नाहीये. आपण एका वाईट परिस्थितीमधून गेलो आणि सरकार म्हणून आपण सगळ्याच्यात आहोत. याच्यातही काही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची विभागणी केली असेल किंवा लपवले असतील किंवा आरोग्य विभाग प्रशासनाच्या याच्यात तर चुका नाहीये, परंतु आरोग्य विभागात चुका असतील. अशा परिस्थितीमध्ये मी इथे सांगतो की सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बरं. किशोर तिवारी जी आपण म्हणताय यामध्ये अधिकारी दोषी असू शकतात, यावरतीच मला अनिल गलगलीजी आपल्याला विचारायचं आहे. जे इतर राज्यांनी केलं तेच आज महाराष्ट्र करताना दिसतोय का? महाराष्ट्र हा इतर राज्यांपेक्षा उजवा समजला जातो. महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायला गेलो तर खरोखर आपण पुरोगामी विचाराचे आहोत. त्या ठिकाणी अशा प्रकारे काहीही लपवा छपवी करण्याची गरज नाही. मात्र जसं किशोर तिवारीजी म्हणतायत, जर यामध्ये अधिकाऱ्यांचा दोष असेल तर कारवाई होणार. मग राज्यकर्ते करत तरी काय होते? बघा, किशोर तिवारी यांनी अप्रत्यक्षपणे याची म्हणजे एक प्रकारे सांगितलं की असं झालं असेल तर आम्ही कारवाई करू. परंतु ज्या पद्धतीने आज मुंबईमध्ये आपण पाहतो किंवा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहतो तर एक जो त्यांची प्रक्रियाच चुकीची आहे. कारण जेव्हा हे आकडे करतात तर बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्यांची संख्या आणि ॲक्टिव्ह केसेस, परंतु हा जो एकच आपल्याला क्लिअर कट एक कॉलम बनवणं आवश्यक आहे की एकूण रुग्ण किती, त्यापैकी किती लोकांचा मृत्यू झालेला कोविड. खरं म्हणजे सरकारने आधीपासूनच जेव्हा हे कोरोना आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं, मुंबईमध्ये सुरू झालं, तर एक जी आकडेवारी आहे म्हणजे ॲक्टिव्ह केसेस, नॉन ॲक्टिव्ह केसेस, म्हणजे असा जो संभ्रम जो तयार सुरू केला त्यामुळे फार मोठा गोंधळ निर्माण झाला. आणि विशेष म्हणजे की आता राज्यामध्ये फार एक मोठी एक अशी व्यवस्था आहे, फॉर्म नंबर 4 आणि फॉर्म नंबर 7 जे बाहेरील राज्यातील असतात त्यांना फॉर्म नंबर 7 भरावा लागतो आणि काही लोकांना फॉर्म नंबर 4 भरावा लागतो. तर अधिकारी या सगळ्या चक्करमध्ये न पडता डायरेक्ट डेड बॉडी त्यांच्या नातेवाईकांना देऊन टाकतात. त्यामुळे त्याची सुद्धा माहिती संकलित केली जात नाहीत. आणि कधी कधी जो कोविड रुग्ण असतो त्याची बॉडी वेगळ्या पद्धतीने त्यांचे नातेवाईक घेऊन जातात. काही लोकांना नियम दाखवतात. म्हणजे एकंदरीत आपल्या राज्यामध्ये जी नियमावली बनवली आहेत, म्हणजे जे SOP आपण जेव्हा बनवतो त्याचं पालन राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी एकच वेळी होणं आणि एकाच पद्धतीने होणं आवश्यक असताना सुद्धा मुंबई महापालिकेची वेगळी नियमावली, दुसऱ्या महानगरपालिकेची वेगळी नियमावली, जिल्ह्याची वेगळी, आणि काही ठिकाणी जे केंद्र सरकारच्या अंतर्गत जे रुग्णालय असतात ते फक्त केंद्र सरकारचेच नियम पाळतात. म्हणजे एकंदरीत या आपल्या देशामध्ये आपला देश एक आहे, परंतु जे वेगवेगळे नियम, वेगवेगळे SOP याच्यामुळे सुद्धा फार मोठा गोंधळ निर्माण झाला असल्यामुळे अशा पद्धतीची तफावत किंवा आकड्यांची जी लपवालपवी किंवा जी रिपोर्टिंग न होणं ही बाब समोर येत आहे. बरोबर आहे. उमेश घोंगडेजींना मला याच अनुषंगानं पुढचा प्रश्न विचारायचा आहे. हे झालं एक प्रातिनिधिक उदाहरण जे आपण नाशिक या ठिकाणचं दिलं, अहमद या ठिकाणचं दिलं. मात्र अहमदनगर या ठिकाणी देखील अशा प्रकारचा प्रकार घडल्यानंतर राज्यामधलं विदारक सत्य समोर येण्याची शक्यता आहे का? उमेशजी, यावरती आता पूर्णपणे विचार करून याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे का? यात अधिकारी असतील, सरकार असतील, विरोधक असतील, कुणी असतील, कुणालाही क्षमा मिळायला नको. कारण अशा प्रकारे जर आकडेवारी राज्यही जर लपवत असेल तर मात्र राज्यावरती लागणारा हा येत्या काळातला मोठा डागही असू शकतो. उमेशजी,
विशालजी कसं आहे, याच्यामध्ये बेसिक जिथून ही सुरुवात होते, जिथून ही आकडेवारी आपण लपवली म्हणू किंवा काय दुर्लक्ष झालं म्हणू. उदाहरण तुम्हाला मी देतो सातारा जिल्ह्याचं. पुण्यामध्ये साधारण 2,000 ते 2,500 पेशंट सापडत होते. त्या काळात सातारमध्ये पण 2,000 ते 2,500 पेशंट सापडायचे. मी साधारण एक महिन्याभरापूर्वीच बोलतोय. तर त्यानंतर अशी गोष्ट लक्षात आली की सातारा जिल्हा, सातारा शहर, त्याची एकूण लोकसंख्या आणि पुणे शहर जिल्ह्याची लोकसंख्या, पण पुणे इतके रुग्ण तिथं कसे काय अचानक सुरुवातीला एकदम कमी होते, अचानक वाढले का? माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की तिथले जे डॉक्टर्स आहेत, जे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट होते किंवा कोविड सेंटरमध्ये, राज्य सरकारचं जे एक ऍप्लिकेशन आहे, ज्या ऍपमध्ये रोजचे ऍक्टिव्ह पेशंट, रोज नवे आलेले पेशंट आणि डेड पेशंट अशी एक जो काही तो तक्ता भरायचा आहे तो भरलाच जात नव्हता. आणि जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिकडे कोविडचे रुग्ण होते त्यांना ते भरायला सांगितलं आणि अचानक तो आकडा वाढला. हा साताराचा अनुभव जो मी पाहिलेला आहे, मी माहिती घेतलेली आहे. अशाच पद्धतीच्या अनेक तक्रारी नंतर वेगवेगळ्या जिल्ह्यात आल्या आणि त्यातून हे आकडे वाढले असं मला वाटतं. कुणी जाणीवपूर्वक केलं की ते दुर्लक्ष झालं, याची चौकशी होईल, दोषींवर कारवाई होईल. ही कारवाई सगळी पुढची होईल. पण त्याच्या पुढची माहिती मी तुम्हाला सांगतो की विदर्भामध्ये आपण काय पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र या पट्ट्यात नेहमी बोलत असतो. विदर्भामध्ये काही डॉक्टरांशी मी बोललोय की महाराष्ट्र टाइम्सला जी बातमी आली, ते मुस्तफा आतार म्हणून जे महाराष्ट्र टाइम्सचे पुण्यातले बातमीदार आहेत, त्यांनी हा सगळा विषय सुरुवातीला सगळ्यात आधी मांडला. यानंतर विदर्भातल्या काही डॉक्टरांनी दिलेली, माझ्याशी बोलताना दिलेली माहिती अशी आहे की तुम्ही 10% लपवली असं म्हणताय, तर तो आकडा किमान 40% जाऊ शकतो. आमच्या विदर्भामध्ये या संदर्भात खूप भीषण परिस्थिती आहे. मला असं वाटतं की याची खरोखरच चौकशी व्हायला पाहिजे. आपण 10%ची सरासरी बोलतोय महाराष्ट्रातली, विदर्भात तर ती जास्त असेल. आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या विशिष्ट जिल्ह्यांमधलं आपण बोलतोय 10%. जर विदर्भात त्यापेक्षा जास्त असेल, 40% असेल, तिथले डॉक्टर जे प्रॅक्टिस करणार आहेत ते खासगीत बोलतायत, तर निश्चितपणे याची चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण हा सगळा गोंधळ आहे तो ऍपचा आहे, वेळेत न भरल्याचा आहे आणि पुन्हा मग ती संख्या अचानक वाढलेली आहे असं मला वाटतं. नक्कीच उमेशजी, खरोखर धक्कादायक आहे हे देखील की आपण ज्या प्रकारे माहिती घेताना दिसतंय की 10% त्या ठिकाणी आकडेवारी सध्या दिसत असली तरी देखील ती 40% खरं तर असू शकते. यामध्ये ज्या प्रकारे मगाशी तिवारीजी म्हणाले होते की त्या ठिकाणी असलेले अधिकारी जे आहेत ते दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करणार. एका बाजूला हेही निदर्शनास येतंय की डॉक्टरांकडून जर हा हलगर्जीपणा झाला असेल तर मात्र आकडेवारीमध्ये ही तफावत येताना दिसते का? आणि मग म्हणूनच सरकारला नेमकं काय लपवायचं आहे हा प्रश्न आहे. याच अनुषंगाने पुढची चर्चा सुरू राहील छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सरकारला नेमकं काय लपवायचं या विषयाची आपण चर्चा आज करतोय, कारण कोरोनाच्या या संकट काळामध्ये अनेकांचे वाढलेले मृत्यूचे आकडे किंवा जाहीर केली जाणारी आकडेवारी या संदर्भामध्ये सरकार जरी स्पष्टीकरण देत असलं तरी देखील या संदर्भामध्ये यापूर्वीच विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी अनेक वेळेला आरोप केलेले होते. ते गंभीरतेनं आता पाहण्याची वेळ आली आहे का हा प्रश्न निर्मित होतो. या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारीजी, भाजपच्या प्रवक्त्या भारती पवार, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि ज्येष्ठ पत्रकार उमेश घोंगडे यावेळेला आपल्याबरोबर चर्चासत्रामध्ये आहेत. किशोर तिवारीजी, मला आपल्याला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. कोरोनाच्या या संकट काळामध्ये कुठल्याही डॉक्टरकडे साधी अपॉइंटमेंट हवी असेल तर त्यावेळेला कोविडची टेस्ट करणं अनिवार्य होतं. मला प्रवासाला जायचं असेल तर त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट करणं हे अनिवार्य होतं. आपण मगाशी एक मुद्दा उपस्थित केला की ज्यांचे मृत्यू झालेले आहे, मृत्यू झाल्याच्या 5 ते 6 दिवसांनंतर मृत्यू हा कोविडमुळे झालेला आहे, अशा प्रकारची जर सबब दिली जात असेल आणि अशा प्रकारे आकडेवारी दिली जात असेल तर हे कितपत योग्य आणि यावरती कोण विश्वास ठेवणार? कारण साधं डॉक्टरच्या घराची पायरी जरी चढायची झाली तर त्यावेळेला तुमचा रिपोर्ट मागितला जायचा. मग मृत्यू झाल्यानंतर एखाद्याचा कोविड रिपोर्ट येतो. किशोरजी, डॉक्टर्स काय करत होते, आरोग्य यंत्रणा काय करत होती? किशोरजी. हे बघा विशाल पाटील, आपण मुद्दा घेतला आहे आणि उमेशही बोलला, त्यालाही मी ऐकलं. हे बघा काय असते की आरटीपीसीआर रिपोर्ट याला 5-5 दिवस 8-8 दिवसही लागत होते, कारण लॅबोरेटरीज कमी होत्या, लोड जास्त होता, पुष्कळ कारणं होती. मात्र असं झालं की पेशंट आल्यानंतर त्याच्या मृत्यूच्या 4थ्या-5व्या दिवशी रिपोर्ट आले. मात्र ते
सरकारी दवाखान्यातही मृत्यू झाला असेल तर तो नॉन कोविड डेथ असेल, त्याला कोविडच्या डॅशबोर्डवर टाकता येत नाही आणि नंतर राहून गेलेले जेवढे केसेस होते तेवढ्यांचं ट्रॅकिंग सुरू झालं. यालाही 1-1.5 महिना झाला आणि महाराष्ट्रामध्ये एवढ्या केसेस आल्या नव्हत्या. काहीतरी 3,500-4 हजार केसेस अशा होत्या ज्या अनरिपोर्टेड होत्या. आता बघा उत्तर प्रदेशमध्ये जे रिपोर्ट आले आहे ग्राउंडवरून, तिथे तर सरकारी आकडा 20,000 आहे. आपल्यापेक्षा लोकसंख्या जास्त होती. साऊथ ईस्ट एशियामध्ये ही साथ सारखीच होती. भारतातील सगळ्या राज्यातही फटके असेच बसले. मात्र ट्रान्सपरन्सी महाराष्ट्राने मेंटेन केली म्हणून हे सगळं दिसतंय. तर आज सुद्धा म्हणतात की जे 3.5 लाख लोकांचा मृत्यू झाला असा जो एक आकडा आहे 3,63,097 हा अनेक लोक म्हणतात की 20 लाखाच्या घरात आहे. मात्र झोनपर्यंत कन्फर्मेशन येत नाही. आता डॅशबोर्डवर जे चार्ट बनत असतात ज्याच्यामध्ये डेली चार्टमध्ये थोडीही तफावत आली तर ते लक्षात येते. तर ज्या दिवशी एकदम अचानक 9 जूनला 6,144 केसेस भारतामध्ये रिपोर्ट झाल्याबरोबर कोणत्या राज्यांनी टॅब्युलेशनची ऍडजस्टमेंट केली तर त्याच्यामध्ये बिहार आलं होतं आणि महाराष्ट्राकडून मला वाटते की 640 काहीतरी केसेस त्यांनी टॅब्युलेशन मध्ये मग मागची करेक्शन दिली होती. बरोबर किशोरजी, इतर राज्य जे करतात त्याचीच आपण पुनरावृत्ती का करावी? महाराष्ट्रानं अनेक वेळेला चांगली उदाहरणं ही देशात समोर ठेवलेली आहे. भारती पवारजी ज्या प्रकारे आकड्यांच्या बाबतीमध्ये किशोर तिवारीजी बोलतात, आपण त्यासाठी कन्व्हिन्स आहात का? दुसरा प्रश्न हाच की खरोखर पारदर्शकता या बाबतीतली जी आहे ती देशासमोर राज्यासमोर मांडली गेली का? भारती पवारजी. नाही विशालजी, आता मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर ते मे 2021 या पूर्ण काळामध्ये राज्याच्या आरोग्य खात्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांची जी नोंद झाली ती 54,97,448 एवढी दिसते. आणि जेव्हा जिल्ह्याच्या नोंदी आल्या आरोग्य खात्याला वेगवेगळ्या जिल्ह्याच्या माध्यमातून त्याच्यात थोडी तफावत आली की त्याच्यामध्ये तो आकडा आला तो 54,17,290. म्हणजे मग हे नेमकं तफावत होण्याचं कारण काय? जर पॉझिटिव्ह रुग्णांच्याच नोंदींमध्ये तफावत आहे तर मृत्यूच्या आकड्यांमध्ये तफावत आहे तर नेमकं चाललं काय? यांनी मग त्या टास्क फोर्स केल्या नाहीये का? जिल्हा यंत्रणेकडे एक अपडेट करायची एक यंत्रणा सेपरेट राबवली नाहीये का? म्हणजे जर आपण ह्या अपडेट्स येत नसतील, तुमचे पेशंट्स किती आहे, काय होतं, हा इमर्जन्सीचा विषय आहे. जर तुमचे पेशंट्स किती माहिती नाही, तुम्ही किती औषधं मागवायची हे कसं ठरणार? आणि एकीकडे तुम्ही औषधच दिली नाही तर तुमचा डेथ रेट वाढणार. म्हणजे ही सगळी सिस्टीम कोलॅप्स होते आणि याचा डायरेक्ट परिणाम त्या पेशंटवर होता. त्याचा काय दोष आहे? त्याची नोंद झाली नाही म्हणून त्याच्या नावाने इंजेक्शन आलं नाही. आज म्युकरमायकोसिसच्या केसेस वाढल्या, एम्फोटेरिसिन बीचा जे येत आहे ती नोंदच झाली नाही तर त्याला मिळणार कसं? आणि नातेवाईक फिरतोय कारण की सगळे अधिकार राज्यांनी त्यांच्याकडे ठेवले इंजेक्शन. किशोरजी, काय गौड बंगाल आहे मग हे सगळं म्हणून लपवाछपवी करण्याची वेळ आली आहे? तर खूप एक मिनिट मी बोलून घेतो. पवार मॅडम असं नाही हे आकडे खाजगी एक मिनिट मला बोलू द्या की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आता बघा ज्याचा कोरोना निगेटिव्ह झाला तर नंतर त्याला ही फंगस डेव्हलप झाली तर तो तर नॉन कोविड हॉस्पिटलमध्ये राहतो, परंतु फंगसमुळे मृत्यू होत आहे. तर मागच्या 4-5 दिवसात तर आपण त्याचंही ट्रेसिंग केलं तर एकूण महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसनी किती लोक गेले त्याचे आकडे आले. मात्र खाजगी रुग्णालयात पेशंट उपचार घेत होते आणि मरणासन्न झाल्यावर ते यायचे आणि ते मरायचे. अशा वेळेस हा थोडा घोड झाला. परंतु तुम्ही जे म्हटलं की महाराष्ट्राचा डाटा अपडेट नव्हता, महाराष्ट्राला डब्ल्यू हेल्थ आणि ICMRनी सांगितलं. आजही आपण 58,76,000 केसेस सांगितल्या, त्याच्यातल्या ऍक्टिव्ह केसेसही आपण सांगितल्या. याच्यानंतर ही प्रायव्हेट डॅशबोर्ड आता सरकार ICMR निर्णय घेतलाय की प्रायव्हेट लॅबचा डाटा डायरेक्ट डॅशबोर्डवर जात नाही. हे बघा विशाल, एक समजून घ्या, कोणतीही आकडे काही छपत नाही. ऍक्टिव्ह केसेस जर दिल्लीला रिपोर्ट झाल्या त्याच वेळेस डॅशबोर्डला रिपोर्ट होतात. तर जसा आता हा आकडा आहे
आत्ताचा आकडा सांगतो तुम्हाला मी. आत्ताचा आकडा भारतामधल्या ऍक्टिव्ह केसेसचा 14,085 आहे. रात्रपर्यंत 11 वाजेपर्यंत 80-82 हजार होतील. अजून डेथ आपल्याकडचे रिपोर्ट व्हायचे आहे. पण रशियामध्ये आहे, ब्राझीलमध्ये परिस्थिती पूर्ण जगाचं माहीत पडते की कुठं कोणी मेन्युप्युलेट केलं तर हे मेन्युप्युलेशन हे मॅनमेड आहे असं समजू नका. जेव्हा एपिडेमिक होते तर एकाच सिस्टीमवर सगळा लोड येतो, तो आरोग्याची सिस्टीम असते. तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांनी काम केलं, ज्या प्रामाणिकतेवर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात ते किशोरजी प्रश्नचिन्ह आम्ही नाही. आपण मगाशी म्हणालेला होतात की जर या आकडेवारीमध्ये अधिकाऱ्यांमुळे चूक झाली असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. आमच्यापैकी कुणीही हा दावा केलेला नव्हता. दुसरा मुद्दा हा, ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांचा जर डेटा डॉक्टर्सनी ठेवलेला नसेल तर या सर्व असलेल्या दोषींवरती आपण कारवाई करणार का? याच अनुषंगानं या सर्व मान्यवरांबरोबर आपली चर्चा सुरू राहील एका छोट्याशा ब्रेक नंतर. सरकारला काय लपवायचं या महत्त्वाच्या विषयावरती आज खरं तर आपण चर्चा करत आहोत. अनिल गलगलीजी यांच्याकडे मला जायला आवडेल यावेळेला. अनिलजी, ज्या प्रकारची चर्चा सुरू आहे आणि ज्या प्रकारे म्हटलं गेलं अगदी सुरुवातीपासूनच की जर अधिकारी दोषी असतील किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्सचा देखील प्रश्न उपस्थित केला गेला, म्हणजे आरोग्य व्यवस्थेचं या सर्व गोष्टींवरती वेळच्या वेळी अंकुश नव्हता का, हा प्रश्न आज उपस्थित होतो. जर अशा प्रकारे हे सगळं मॅनेज करावं लागणार असेल, अशा प्रकारे आकडेवारी जर डॅशबोर्डवरती येणार असेल तर मग सत्य काय? वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची नोंद घेतली गेली नाही का? आणि योग्य रीतीनं जर कोरोना रुग्णांची नोंदच नव्हती आणि त्यामुळेच सर्व गोष्टींचा तुटवडा जाणवला आणि त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसला का? अनिलजी. निश्चितपणाने, कारण ज्या पद्धतीने कोरोना आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आला, परंतु दुर्दैवाने सांगायला लागेल की पारदर्शकता नव्हतीच. कारण आता मुंबई महापालिकेमध्ये कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहेत याचा डॅशबोर्ड अजूनपर्यंत गेल्या 1.5 वर्षापासून महापालिकेने बनवलं नाहीत. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सुद्धा तीच स्थिती आहे. माझं मत आहे की गव्हर्नमेंटनी पारदर्शक होत अगर एक डॅशबोर्ड बनवला असता की हे रुग्णालयामध्ये तुम्हाला सेवा मिळेल, एवढे बेड्स आहेत, एवढे खाली आहेत, एवढे भरलेले आहेत. त्याचबरोबर आता किती लोकांचा मृत्यू झाला, किती रुग्ण आता आहेत आणि किती ॲक्टिव्ह आहेत. खरं पाहिजे अशा कुठलीही पारदर्शकता नव्हती. आपण उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य राज्याचे उदाहरण घेण्याची आवश्यकता नाही, कारण आता आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आहोत. कारण महाराष्ट्राची एक चांगली परंपरा आहे आणि आपले जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पण दुर्दैवाने हे आरोग्य खातं हे शिवसेनेकडे नाही, हे दुसऱ्या पक्षाकडे आहेत. खरं पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा चढाओढ होती. म्हणजे राजेश टोपे एक सांगत होते, उद्धव ठाकरे एक सांगत होते आणि हे आमचे महापालिका आयुक्त तर वेगळे सांगत होते. म्हणजे कुठल्याही लोकांमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे हा सर्व गोंधळ झाला. माझी आत्तासुद्धा विनंती आहे की अगर आपण एक डॅशबोर्ड बनवला, तो ओपन केला तर सगळ्यांना माहिती पडेल की आज किती रुग्ण आलेत, किती लोकांचा मृत्यू झाला. कोणालाही विचारण्याची आवश्यकता नाही. परंतु दुर्दैवाने अशा पद्धतीने कामकाज सुरू आहेत. आणि दुसरी बाब म्हणजे की ज्या पद्धतीने रिपोर्टिंग होत आहेत, कारण ज्या लोकांचा मृत्यू होतो, कारण जोपर्यंत आपल्याकडे कोरोनाचा अहवाल नसेल तर त्याला कुठल्याही रुग्णालयामध्ये प्रवेश दिला जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तर अशी वस्तुस्थिती असताना जेव्हा त्याचा रिपोर्ट आला, म्हणजे तो कोरोना पॉझिटिव्ह असेलच तुम्ही त्याला कोरोना वॉर्डमध्ये टाकता, तर आकडेवारी लपवण्याची गरज नाही, गोंधळ निर्माण होण्याची गरज नाही. मानवी चुका असतील पण त्याच्यामध्ये जास्त काही फरक नसेल, 2-5 फरक असेल, पण याच्यामध्ये प्रचंड जो फरक आता जाणवतो आहे, निश्चितपणे याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि सरकारने याच्या बाबतीमध्ये पाऊल उचलत एक डॅशबोर्ड लवकरात लवकर बनवून सार्वजनिक करावा. बरोबर आहे उमेशजी, हा खरं तर उपाय होऊ शकतो का, जे अनिल गलगलीजी आत्ता मगाशी म्हणाले ते? आणि त्याचबरोबर उमेशजी, यामध्ये नेमकं दोषी कोण आणि दोषी जे असतील त्यांच्यावरती आता कारवाई करणार कोण, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण सर्व गोष्टींची सखोल चौकशी होणं हे आता अपेक्षित. उमेशजी. विशालजी, आता मी एक 2-3 मुद्दे बोलणार आहे. एक म्हणजे आता अनिल गलगली जे म्हणाले की तो डॅशबोर्ड केला पाहिजे, करायला हवा. खरं तर त्याची गरज आहेच. मात्र मी जे बेसिक मगाशी बोललो की जरी डॅशबोर्ड तुम्ही केला तरी तो प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, ते जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे जे पेशंट आहेत त्याची माहिती त्याच दिवशी भरली ॲपवरती तर त्या डॅशबोर्डवर जाईल. त्यामुळे बेसिक काम आहे रोजच्या रोज त्या हॉस्पिटलमधलं रिपोर्ट येणं. हे मला वाटतं या सगळ्या गोंधळाचा जो बेस आहे, ज्या सगळ्या गोंधळाचा जो पाया आहे तो हा आहे
की अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये ते भरलं गेलं नाही आणि ते भरलं जात नाही, त्याचं मॉनिटरिंग कुणी केलं नाही. राज्य सरकारने मुद्दाम लपवलं नसेल कदाचित, पण राज्य सरकारच्या आरोग्य विभागामध्ये समन्वयाचा अभाव आणि एकूण गोंधळ आहे, त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता किशोरजी तिवारी पण असं म्हणाले की यूपी बिहार, मला असं वाटतं की आपण महाराष्ट्रात आहोत. आता गलगली साहेबांनी पण सांगितलं यूपी आणि बिहार याची तुलना आपण करूच नये, कारण महाराष्ट्र हा त्यांच्या पुढं मला वाटतं 50 वर्ष महाराष्ट्र त्यांच्या पुढं आहे आणि आपण यूपी बिहारची तुलना करू नये, आपण आपली स्वतःची तुलना केली पाहिजे. आपण महाराष्ट्र आहोत. मुळामध्ये राज्य सरकारला हे लपवायचं नसेल कदाचित. आतापर्यंतचा कारभार बघितला तर राज्य सरकारनं खूपच पारदर्शीपणे हे काम केलेलं आहे. कदाचित लपवायचं नसेल, मात्र गोंधळ निश्चित आहे आणि तो गोंधळ दूर केला पाहिजे. त्याच्यातल्या ज्या काही अडचणी करणारे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी मग चौकशी व्हायला हवीच. भारती पवारजी, हाच प्रश्न की सरकारला काय लपवायचंय, तडीच न्यायचा असेल तर आता राज्य सरकारवरती जबाबदारी आता आणखी वाढली आहे का? भारतीजी. नक्कीच जर नोंदी पोर्टलवर येत नसतील तर मग पूर्णच प्रश्न गंभीर उपस्थित होतो की मग राज्याचं हेल्थ डिपार्टमेंट काय करते. हेल्थ डिपार्टमेंट याचा रिव्ह्यू घेत नाही का? तुमच्याकडे जर डेली चार्ट येत आहेत तर मग त्याच्यामध्ये कोणी लक्ष देऊन बघत नाहीये का की कुठेतरी ही संख्या आणि राज्याकडे आलेली जिल्ह्याच्या याच्यामध्ये तफावत दिसते. जेव्हा मीडियाकडनं येत आहे, जेव्हा तुमच्याकडनं येत आहे, हा विषय समोर येतोय, तर मग नंतर आरोग्य यंत्रणेने जागं व्हायचं का? असं जर कारभार चालला असेल तर एवढा गंभीर विषयावर अशी टाळाटाळ करून चालणार नाही. याचा खुलासा झाला पाहिजे, याच्यात पारदर्शिता आली पाहिजे, सामान्य माणसाला विश्वास निर्माण झाला पाहिजे की हो माझं सरकार माझ्यासाठी चांगलं काम जाता जाता किशोरजी तुमच्याकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. हे करत नाही, परंतु याच्यामध्ये क्लिअरिटी आली पाहिजे. जे चार्ट सुद्धा बनवतात, विशालजी शेवटचा मुद्दा एक कंप्लीट करते, जे चार्ट बनवतात जिल्हा लेवलला ते इतके क्लिष्ट असतात की त्याच्यामध्ये खूप 10-15 कॉलम असतात, कळतच नाही नेमकं आजचं किती कालचं किती, म्हणजे तिथेच फीडबॅक घ्यायला एवढी अडचण होऊ शकते एक सामान्य माणसाला सुद्धा. तर मला वाटतं याच्यात क्लिअरिटी आणि एकदम व्यवस्थितपणे. नक्कीच भारतीजी, आपला मुद्दा लक्षात आलेला. जाता जाता किशोर तिवारीजींकडून मला उत्तर अपेक्षित आहे. खरोखर सरकारला काही लपवायचं का, आणि लपवायचं नसेल आणि जे कोण लपवत आहे त्यांच्यावरती मग कोण आणि कशी कधी कारवाई करणार? किशोरजी, अगदी थोडक्यात, वेळ संपली आपली. हे बघा विशाल, मी उमेशलाही ऐकलं, अनिललाही ऐकलं आणि भारतीजींनाही ऐकलं. हे बघा, महाराष्ट्र जेवढं पारदर्शक आहे एवढं कोणीच नाही. आपण ज्यावेळेस 58 लाख 59 लाख केसेस रिपोर्ट करत आहोत तेव्हा यूपी जिथे लोकसंख्या दुप्पट आहे ते लोक 18 लाख 20 लाख करत आहे. म्हणजे याच्यावरूनच दिसते. दुसरं, मृत्यूबाबत मी एक क्लिअर करतो की आपण डेथ ऑडिटही करत आहोत. आपण डेथ ऑडिट करतो आणि त्याच्यानंतर आता तर खाजगी अस्पताळाचं काय बिल घेतलं आणि किती लोकांना लुबाडलं याचंही ऑडिट सुरू केलं आहे आणि कारवाई सुरू केली आहे. आणि एक अनिल जो गोष्ट बोलली, अनेक जिल्ह्यात डॅशबोर्ड सुरू आहेत, अनेक ठिकाणी सुरू आहेत. मुंबईत तर 14 हेल्पलाईन सुरू आहेत. आणि किशोरजी, मात्र मुंबईमध्ये डॅशबोर्ड जो आहे तो काम करत नाही किंवा त्या ठिकाणी नाहीये, हे जळजळीत सत्य आहे. मात्र किशोरजी, लवकरात लवकर डेथ रेट असतील, लपवण्याचा जर प्रयत्न नसेल तर सत्य समोर यावं आणि यात कोणी दोषी असेल तर कारवाई व्हावी, एवढीच सरकारकडून आज अपेक्षा आहे. धन्यवाद किशोर तिवारीजी, भारती पवारजी, अनिल गलगलीजी आणि उमेश घोंगडेजी, आपण या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात आणि सखोलपणे चर्चा होऊ दिली त्यासाठी. एक मात्र सत्य आहे की कोरोनाच्या संकट काळामध्ये राज्यामध्ये सगळं पारदर्शकतेनं सुरू असं सरकार जरी म्हणत असेल तर मात्र यामध्ये घोळ घालणारे नेमके कोण आहे हे शोधून काढणं देखील सरकारची जबाबदारी आहे. विरोधी पक्षानं सातत्यानं हा मुद्दा उचलून धरलेला असताना त्याकडे मात्र का दुर्लक्ष केलं गेलं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न. मात्र राज्यात सुरू तरी काय हे सत्य मांडण्याचा प्रयत्न आजच्या लोकशाही विशेषच्या माध्यमातून आज आम्ही केला. आजच्या लोकशाही विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.